आता जो तुम्ही प्रूव्हमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. अगदी तुम्ही 1 ते 2च मिनिटात क्रिएट करू शकता. पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर एक व्हिडिओमध्ये एक VNचा क्यूआर कोड दिसणार आहे. त्या क्यूआर कोडचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्या VN ॲप्लिकेशनला आहे ना ओपन करून घ्यायचे. हा VN ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाईल. तिथून आपण इन्स्टॉल करून घेऊ शकता. त्यानंतर इथे 3 डॉटच्या शेजारी स्कॅनरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे कोपऱ्यातले ते अल्बमचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला आरामात इथे गॅलरीमध्ये येऊन जाईल. तर आता आपल्याला जो क्यूआर कोड स्क्रीनशॉट मारलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे. क्यूआर कोड सिलेक्ट केले अशा प्रकारे एक टेम्पलेट VNचा आहे ना VNचा टेम्पलेट येऊन जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन पाहायला भेटेल. डाउनलोड करून यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आणखी एकदा आपल्याला अल्बमच्या हे ॲपमध्ये येऊन जाईल, म्हणजे अल्बम आपलं उघडून जाईल. तर आता आपल्याला इथे 15 ते 16 इमेजेस लागणार आहेत एकदम बीट टू बीट व्हिडिओ बनवण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला एकदम कडकमध्ये असलेले 15 ते 16 इमेजेस अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर मी लगेचच आता अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतो गडबडीमध्ये. पण तुम्ही जे चांगले इमेजेस आहेत ना तेच सिलेक्ट करा. त्यानंतर इथे नेक्स्टचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपल्याला व्हिडिओ तो अशा प्रकारे आरामात बनवून रेडी होऊन दिसेल. तर इथे तुम्ही एक वेळेस प्ले करून पाहू शकता. तर बघू शकता मित्रांनो एकदम बीट टू बीट व्हिडिओ झालेले. जर तुम्हाला वाटत असेल बीट पुढे मागे झालेले असतील तर तुम्ही इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून इथे एडिटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आरामात आपल्याला एडिट करता येईल. तर थोडं अशा प्रकारे झूम करून इथे तुम्हाला बघायचं इथे बघू शकता इथे थोडी बीट चुकलेली आहे. इथे ह्या इमेज पहिल्या लेअरला क्लिक करून अशा प्रकारे थोडं मोठं करायचं आहे. इथे आरामात येऊन जाईल. तर अशा प्रकारे केल्यानंतर ना दुसरी बीट पण थोडी महाग आहे अशा प्रकारे करायचं आहे, म्हणजे पुढचे बीट आपोआप लागून जातील. तर अशा प्रकारे तर आता मेन बीट बघूया आपण डायरेक्ट. तर इथे बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता बीट्स देखील आरामात होऊन जातील. तर आता अशा प्रकारे केल्यानंतर बीट टू बीट व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. ह्याला सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जर तुमची क्वालिटी मोबाईलच्या डिस्प्ले चांगला असेल तर इथे तुम्ही 1440p करून इथे 60 fps करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे इझिली व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. एवढं कसं वाटलं कॉमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग VNचे QR कोड्स प्लस एडिटिंग ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.